नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं श्रद्धा पाठक। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव होने वाले हैं। चुनाव से पहले सिंधुदुर्ग के मालवन में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने से पक्ष और विपक्ष में सियासत गर्मा गई है। सिंधुदुर्ग जिले में मालवन स्थित राजकोट किले में छत्रपति शिवाजी का पुतला क्या गिरा, महाराष्ट्र में सियासत का पारा हाई हो गया है। पक्ष में विपक्ष में बयानबाजी का दौर चरम सीमा पर पहुंच चुका है। पुतला गिरने को लेकर सबके अपने अपने दावे हैं। तेज हवा के चलते पुतला गिरने की खबर है, लेकिन विपक्ष सत्ता पर काबिज महायुति पर भ्रष्टाचार का आरोप लगा रहा है और जांच की मांग कर रहा है। अत्यंत गंभीर आहे। महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही। सरकार त्याला जबाबदार आहे। सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली, पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं, पुतळा उभारताना त्याच्या बळकटीची, त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची, तिथल्या सगळ्या परिस्थितीची, याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे। मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे, यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही। सत्ता पर काबिज महायुति के सहयोगी दलों के अपने अपने दावे हैं। कोई घटना को लेकर षड्यंत्र का आरोप लगा रहा है। मला असं वाटतं की हा जो पुतळा नेव्ही दिनाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन नेव्हीच्या माध्यमातून झालेलं होतं आणि त्याचं कौतुक महाराष्ट्रभर आणि देशभर खूप झालं। सर्जेकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आणि जगाच्या नकाशावर आला आणि खरं म्हणजे हा पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट आहे असं आमचं म्हणणं आहे। ह्याचं कारण असं आहे की लाडकी बहीण असेल की विविध योजनांच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार हे लोकांपर्यंत खूप पॉप्युलर झालेलं आहे आणि आताच्या सगळ्याच्या घटना बघितल्या, बदलापूरची घटना जरी बघितली तरी बदलापूरची घटना ही निषेधार्थ आहे, पण त्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाची दिशा जी बघितली तर हाही याच सगळ्या निवडणुकीच्या घातपाताचा हा एक मोठा भाग आहे। तो महायुति की सहयोगी पार्टी बीजेपी के मुंबई अध्यक्ष पुतला गिरने पर माफी मांग रहे हैं। मला राजकीय कुठल्याही भाष्यावर करायचं नाही। जी घटना घडली ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक, दुःखदायक। संपूर्ण महाराष्ट्र हळहळतो। आमच्या राजांचा कुठल्याही पद्धतीचा अपमान हा महाराष्ट्र का हिंदुस्थान सहन करू शकत नाही। यामागे कोण आहे, कसं घडलं, काय घडलं, दोषी कोण, एफआयआर काय, चौकशी काय, या सगळ्या गोष्टी समोर येतील। पण जी घटना घडली कुठल्याही कारणाने घडली याबद्दल खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेची सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो। पण या सगळ्यातून पुन्हा हा पुतळा उभा करून आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू याबद्दल कटिबद्ध असतो। वहीं राज्य के मुख्यमंत्री ने पूरे मामले को दुर्दैवी घटना बताया है। मुख्यमंत्री का कहना है प्रतिमा का डिजाइन और निर्माण भारतीय नौसेना द्वारा किया गया है, फिर से बड़ी मूर्ति स्थापित करेंगे। आता टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे, त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही। फक्त एवढंच सांगतो, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं, तो पुतळा त्या कार्यक्रमाला आम्ही होतो। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता। त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्याच तिथे नेव्हीचे अधिकारी येणार आहेत। आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत। मी त्यांना सांगितले, सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू। सोमवार को पुतला गिरा, आज तीसरा दिन है, लेकिन सियासत का पारा हाई है। बयानबाजी का दौर जारी है।
गौरतलब है कि पिछले साल 4 दिसंबर को नौसेना दिवस पर प्रधानमंत्री मोदी ने इस प्रतिमा का अनावरण किया था और 9 महीने में ही पुतला तेज हवा का बड़ा बोझ नहीं सह पाया और धराशायी हो गया। विधानसभा चुनाव से पहले विपक्ष के हाथ एक बड़ा मुद्दा लग गया। विपक्ष इस मुद्दे को कितना और कैसे भुना पाएगा, ये देखना दिलचस्प होगा। फिलहाल पूरे मामले पर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ने भी निशाना साधा है। आता महाविकास आघाडीतर्फे सर्जेकोट म्हणजे मालवण इथे जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत। हे शिवद्रोही आहेत। जे कारण सांगितलं जातंय की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला, हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे। आमचे राज्यपाल महामहिम राज्यपाल कोश्यारी हे समुद्रकिनारी राजभवनावरती होते, राहत होते। त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता, पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वाऱ्याने राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाहीये। हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत, अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर, ते सुद्धा जे बोलतायत की काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडेल कदाचित, म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे। छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को लेकर विपक्ष को निशाना साधने के लिए एक मुद्दे के रूप में एक लकीर मिल गई है। वहीं सत्ता पक्ष ने इस लकीर को छोटी करने के लिए बीजेपी नेता नारायण राणे और शिवसेना यूबीटी नेता आदित्य ठाकरे के वर्तमान विवाद के चलते कहीं एक बड़ी लकीर तो नहीं खींच दी जाएगी, आने वाला वक्त ही बताएगा। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।